हरिओम. आज सोमवार 28 जुलै 2025. ब्रह्मचैतन्य कोंडलेकर महाराज आज आपल्या प्रवचनातून सांगणार आहेत की नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे. ऐकूया. गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात, ते कुठून येतात कळत नाही. म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचं देखील मूळ आपल्याला उकलत नाही. मग हे अदृश्यच आहे, त्याचं मूळ आपल्याला कसं कळणार? मी बोलतो कसा, माझं मन कुठून येतं, ते देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणं कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता, पण कोळसा जितका जास्त उगाडावा तितका तो काळाच होत जातो, खरं ना? त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःखच पदरात पडते. आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही. प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते, हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो की नाही? हा दोष नव्हे का? आपले कुठे चुकते ते पाहावं आणि जे चुकते ते सुधारावं. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात आणि त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसतं. मग अमुक एक हवं किंवा नको असं कशाला म्हणावं? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झालं. जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचंच प्रेम जास्त आहे असं सिद्ध होतं की नाही? मी तुमच्याकडे येतो, पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा, म्हणजे सतत नामस्मरणात राहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार हा होणारच. मला रामा वाचून दुसरं जीवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचं नाम घ्यावं, या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका. जो माझा म्हणतो त्याला नामाचं प्रेम असलंच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका, आणि घ्यायचं झालं तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आडी आहे. माझ्या गावी पैसा पिकत नाही, पण भक्ती मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. मी तुमच्या जवळ आहेच. तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसतं नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे. मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी कोणाची? माझी. ती मी सांभाळीन. जेथे नाम तेथे मी, हा भरोसा बाळगून असावं तुम्ही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.